करतेकरांना ज्यांच्या पाठराखण होती, ज्यांचं पाठबळ होतं, म्हणूनच प्रभाग क्रमांक 3 मधून नितेश दादा सारखा अगदी सामान्य कार्यकर्ता त्या वार्डातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला आणि आज गेल्या 8 तारखेला म्हणजे 8 जानेवारीला उपसरपंच पदी देखील विराजमान झाला। त्यामागे अगदी तुमच्यासारख्या मित्रांचा, तुमच्यासारख्या कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांचं योगदान अगदी बहुमूल्य आहे। सचिन वेदक अगदी निष्ठावंत कार्यकर्ते सचिन वेदक सर, आपल्याला ही विनंती असेल की आपलाही शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। त्यांच्याकडून या आयोजनासाठी तब्बल 1000 रुपयाची धनराशी देखील, हे आहे नितेश दादांवरचं प्रेम। आपण पाहिलं राजेंद्र भगत सर की आयोजन बरीच होत असतात, परंतु ज्या आयोजनाला मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असते तिथं मात्र चढाओढ, तिथं मात्र संघर्ष, तिथं मात्र ईर्ष्या आणि तिथला क्रिकेट हा पाहण्याजोगा असतोय। कारण बाईक ही खूप महत्त्वाची असते। अनेक स्पर्धांना आपण पाहतोय सामना जिंकल्यानंतर सर्रास हा कॉम्प्रो होत असतो, परंतु बाईक कोणाला मिळते त्याबद्दलचं उत्सुकता असतं आणि तीच बाईक या स्पर्धेला कुणाल शेठ गरज साहेबांनी दिलेली आहे। कुणाल शेठ म्हात्रे, माफ करा, कोण आहे? आकाश शेठ नाईक, त्याचबरोबर कुणाल शेठ म्हात्रे यांचाही सन्मान झालेला आहे। तदनंतर बोलतोय गोबरठाणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि काल अगदी संघर्षमय पद्धतीनं खेळ ज्या संघाने केला त्या 14 वॉरियर संघाचे संघ मालक मनोज दादा पाटील यांचाही शुभ सन्मान केला जाईल। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोबरठाणे ग्रामपंचायत आणि नितेश दादांवरचं असलेलं प्रेम खऱ्या अर्थानं कालच त्यांना आम्ही आमंत्रित करीत होतो, परंतु थोडंसं संघाचा पराभव झाल्यानं काल व्यासपीठावर आले नाही, परंतु आज आवर्जून व्यासपीठावर आलेले आहेत। मनोज पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोबरठाणे ग्रामपंचायत, तदनंतर JS पाटील सारडे माजी काँग्रेस गाव कमिटीचे अध्यक्ष, आपण जर कुठं असाल तर आपल्यालाही विनंती असेल की आपण ही व्यासपीठावर यायचं आहे, आपलाही शुभ सन्मान केला जाईल। चला बोलू या पुढच्या सामन्याकडे आणि सामन्याच्या समालोचनासाठी घेऊन जातोय शुभसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य हेमंत पाटील, मॅन फ्रॉम भंगारपाडा। हॅलो, थँक्यू सो मच वर्तक सर। अगदी मैदानामध्ये अगदी मॅच रंगली आहे। एका बाजूला मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट जितूआई जिते संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलं आहे ते मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला। अगदी अगदी पिवंत शतक घेऊन आले गोलंदाज जितोय जिते संघाकडून हरीश गावंड, अगदी महत्वाचा गोलंदाज जितोय जिते संघाचा आणि अगदी 4 चेंडू फेकले त्यांनी। 4 चेंडू मध्ये 7 धावा मात्र खर्च केली। इथे मात्र अगदी उडवला बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय प्रवीण घरतच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार। आणि या 2 धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली, संघ जाऊन पोहोचलाय। सॉरी, अगदी या धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली आहे, संघ जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावरती। अगदी चांगली सुरुवात आपण पाहायला मिळाली। अगदी पहिल्या पिवनच्या शतकामध्ये प्रवीण घरात आणि परेश चिखलेकर अगदी 3 चेंडू मात्र इथे फेस केलेत फलंदाज प्रवीण घरातनं आणि 3 चेंडू मध्ये 2 दमदार षटकार आणि एक एकेरीने 13 धाव संख्येवरती खेळतोय फलंदाज प्रवीण घरात। अगदी प्रवीण तर अगदी सांघिक दुसरा आणि आपल्या कोट्यातील वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आला आहे जितोय जिथे संघाच्या बाजूने गोलंदाज रुपेश म्हात्रे। अगदी पहिल्या ओव्हरचा आपण खेळ पाहिला, अगदी चांगली सुरुवात मंगलमूर्ती काळुंद्रे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय।
चांगले फटके प्रवीणच्या बॅट मधून देखील आपण पाहिले. इथून मात्र चांगल्या धावसंख्येला मात्र आकार देण्याचा हा मानस राहील मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा. तर जाऊया मैदानाकडे. अगदी चांगला सामना या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि इथून गोलंदाज राईट ओव्हर द विकेटने रुपेश म्हात्रे आलेत. या इनिंग मधील दुसरं शतक घेऊन आलाय, P2चं शतक घेऊन आलाय आणि सामोरे फलंदाज उभा आहे रायगडचा रॉस ट्रेलर काळुंद्रे गावचा सुपुत्र प्रवीण घरात. इथे अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून वन बाउन्स इनटू द फॅन्स आलाय दर्जेदार चौकार फलंदाज प्रवीण घरातच्या बॅट मधून. धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ जाऊन पोहोचलाय तो 18 धावसंख्येवरती. अप्रतिम दर्जाची मात्र फटकेबाजी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती रुपेश म्हात्रेचं स्वागत केलाय फलंदाज प्रवीण घरातनं. तर याच दरम्यान मात्र पुढचा बॉल इथे मात्र अगदी खोलात फेकला होता. इथून मात्र फलंदाज झालाय क्लीन बोल्ड प्रवीण घरात जाईल माघारी. धक्का क्रमांक दुसरा. दरम्यानच्या काळामध्ये विनंती असेल संकेत म्हात्रे, सूरज म्हात्रे, अक्षय म्हात्रे, प्रणय मोकाशी आणि साईश म्हात्रे पांदिवे गावातील अगदी नितेश दादांचे हे सर्व पाठीराखे आहेत. आपणा सर्वांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तर अगदी चौथ्या क्रमांकावरती प्रवीण घराची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालेत. प्रतीश म्हात्रे मस्कर, प्रतीश मस्कर. अगदी आपण पाहिला प्रवीण घरात बरेचला होता या मैदानावरती आणि अगदी 5 चेंडूंचा खेळ केला आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावांचं योगदान मात्र आपल्या संघासाठी दिलंय. त्यामध्ये मात्र 2 षटकार 1 चौकार अप्रतिम दर्जाची मात्र खेळ करत असताना इथून रुपेश म्हात्रेनं मात्र माघारी पाठवलाय. जितू संघाचा अगदी दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती 1 चौकार आला. तदनंतर मात्र आपल्या संघासाठी मात्र कमबॅक करून दिलाय. काळुंद्रे संघाची महत्वाची विकेट माघारी पाठवली. इथून मात्र पुढचा बॉल इथे मात्र अगदी खोलात फेकला होता आणि बॅटचा आणि बॉल तर कोणत्या प्रकारचा संपर्क जुळला नाही आणि बॉल गेला निर्धाव. अगदी चांगली गोलंदाजी. इथून मात्र कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला जरूर, परंतु तदनंतर विकेट्स आणि लगत आणि तिसरा बॉल आलाय मात्र निर्धाव. चांगली गोलंदाजी. अजूनपर्यंत या षटकातील काही चेंडूंचा मात्र खेळ बाकी आहे. कितपत धावा जमवतील या षटकामध्ये. इथे मात्र अगदी पुन्हा एकदा खोलात टाकला होता बॉल, चाललाय ऑफ साईडच्या दिशेने, ते मात्र चांगला फील्ड झालाय आणि इथून मात्र 1 धाव कंप्लीट होईल. एका धावसंख्येने संघात धावसंख्येमध्ये भर पडत संघ जाऊन पोहोचलाय तो 19 आकड्यावरती. इथून मात्र प्रवीणची विकेट गेल्यानंतर अगदी शांत ठेवलाय मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला गोलंदाज रुपेश म्हात्रेनं. तर पुढील बॉल ते मात्र शॉर्ट ऑफ लेन मात्र लगावलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. फिल्डर धावतायत आणि इथून निघून चाललाय बॉल. सीमारेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा दर्जेदार चौकार परेश शिकलेच्या बॅट मधून. परेशने देखील आपलं अकाउंट ओपन केलाय आणि या 4 धावसंख्येनं संघ जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावर. इथे मात्र अगदी स्विचिटचा फटका. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेल्या परेश चिखलेच्या बॅट मधून
लगातारचा दुसरा हा चौकार. थँक्यू. बघा सर्व आयोजक कमिटी अर्थात 4 दिवशी ही स्पर्धा, 4 रात्रीची स्पर्धा, पण त्या स्पर्धेसाठी मेहनत ही 2 ते 3 महिन्याची असतं. आणि जी मेहनत ज्या आयोजकांना घेतली, अर्थात या विभागातील एक युवा दमदार नेता, राष्ट्रीय काँग्रेस 150 वर्षाच्या पुढं ज्या पक्षाला परंपरा आहे अशा काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना या विभागातून आणि या ग्रामपंचायतून मतदार बंधू भगिनी ज्यांना स्वीकारलं आहे आणि आज उपसरपंच म्हणून जे कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय, ते सन्माननीय नितेशजी पाटील, सन्माननीय दीपकजी पाटील आणि संपूर्ण आयोजक कमिटी आज या मैदानाच्या आतून एक फेरफटका मारताना दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्यानं काय जिंकलंय तर सर्वांची मनं जिंकलीत, प्रेक्षकांची बांधी आली या मैदानावर पाहायला मिळतं. अशा सर्व आयोजक कमिटीचं मनापासून आपण करूया आभार आणि ऐकूया पुन्हा एकदा आपण हेमंत सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच राजेंद्र भगत सर. अगदी आपण मॅच पाहतोय. जाऊया मैदानाकडे. अगदी आपल्या कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज हरीश गावंड. तर समोर फलंदाज उभा आहे प्रतीश मस्कर. 2 चेंडू फेस केले तर 2 चेंडू मध्ये अगदी एक धावेचं मात्र योगदान आपल्या संघासाठी मात्र दिलाय. तर इथून मात्र राईट ओव्हर द विकेटने गोलंदाज झालाय हरीश गावंड. इथे मात्र अगदी खोलात वेकला होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. 8 इज वाईट आणि या एका धाव संख्येने आणखी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतो. संघ जाऊन पोहोचलाय तो 28 आकड्यावरती. अगदी या इनिंग मधला पहिला वाईट. माझे गुरुलेखक मित्र सुनील गावंड त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे प्रत्येच्या माध्यमातून. इथून मात्र मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये फोल्ड होईल. पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत लेग वाईज आणि या लेग वाईज 1 रनच्या साहाय्याने संघामध्ये भर पडतो. संघ जाऊन पोहोचलाय तो 29 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी इथे हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथून मात्र कमबॅक करणारं शतक फेकेल का गोलंदाज. पहिल्या शतकामध्ये अगदी पिवंत शतक फेकलं आणि पिवंत शतकामध्ये 14 धावा देऊन 1 विकेट संपादन केली आणि आपल्या कोट्यातील दुसरं शतक फेकण्यासाठी आलाय. तर याच दरम्यान येणारा पुढचा चेंडू गोलंदाज हरीश गावंड. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा पोल पॉवरफुल सक्सेसफुल आलाय परेश चिखलेकरच्या बॅट मधून. हा दणदणीत षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने संघ धावसंख्येमध्ये भर पडतो. संघ जाऊन पोहोचतो. परेश चिखलेकर आणि या मैदानावरती बरसलेत. अप्रतिम दर्जाची खेळी इथे पाहायला मिळतोय. अगदी 14 धावसंख्येवरती खेळतोय 5 चेंडू मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा हायक्रॉस फटका झेल उडालाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघालाय फायनल क्षेत्राच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. खऱ्या अर्थानं अंतिम रात्र ज्याच्यासाठी केलं होतं अट्टहास, शेवटचा दिवस शेवटची रात्र गोड जावी आणि ही रात्र जात असताना सर्व आयोजक कमिटी ज्यांना घेतलेली अथक मेहनत आणि अथक मेहनतीच्या नंतर या संपूर्ण मैदानाच्या भोवती फेरफटका मारताना ही संपूर्ण आयोजक कमिटी दिसतोय. येणाऱ्या काळामध्ये याच मैदानावर एक भव्य दिव्य स्पर्धा समर्थ चषक 2025 एक भव्य आयोजन या मैदानावर होणार आहे. ते हे मैदान दोंडू काका हेमंत सर. तर या वेळेला चौकारानंतर आलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून लांबच लांब परेश चिखलेकरचा हा षटकार. तर या 6 धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 45 आकड्यावरती.
तर अगदी आपण जर विचार केला परेश चिखलेकरचा अप्रतिम दर्जाची मात्र इथे खेळी पेश करताना दिसतोय डोंडू काका मैदानावरती. अगदी 7 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान. तर याच दरम्यान येणारा मात्र पुढचा चेंडू गोलंदाज हरीश गावंड. अगदी 4 चेंडू मात्र फेस केले. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा क्रॉस फटका चालला फाईन लेग क्षेत्र क्लिअर होईल. आलेल्या षटकारानंतरचा परेश चिखलेकरच्या बॅट मधून हा चौकार. अगदी अप्रतिम दर्जाची मात्र खेळ पेश करतो फलंदाज परेश चिखलेकर. षटकार चौकार चौकार षटकार अगदी त्याच्या बॅट मधून निघतायत. तर याच दरम्यान अजूनपर्यंत या षटकातील शेवटचा चेंडू अगदी दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती षटकार आणि 5व्या बॉलवरती चौकार. आणि इथे मात्र अगदी हलक्या हाताने मात्र टोळायचा होता परंतु बॅटचा इथे संपर्क जुळल्याने बॉल गेला आहे. इथे निर्धाव आणि या मात्र निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र इथे षटक संपलाय. तिसरं षटक संपलं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येमध्ये धाव फलकावर धावा लागल्या आहेत. 2:49 धावा. अगदी या षटकाचा विचार केला अगदी हरीश गावंड महागडा ठरलाय. 22 धावा तब्बल खर्च केलात. तर या षटकाचा जर विचार केला तर षटकार चौकार परेश चिखलेकर बरसला होता. अप्रतिम दर्जाची मात्र खेळी परेश चिखलेकरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि मात्र 4थ्या क्रमांकावरती गोलंदाज झालाय जितवाई जिथे संघाच्या बाजूनं गोलंदाज रोहित म्हात्रे. तर अगदी चांगला खेळ या मैदानामध्ये अगदी पाहायला मिळतोय. मंगलवर्धी कालुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळतो जितवाई जिते. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आणि इथून मात्र आपण पाहिला पहिल्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं जायसी आणि साई त्यामध्ये जायसी संघाने मात्र विजय संपादन केला. तर इथून मात्र आयटम राहून नाही. इथे मात्र बॉलला उडवलाय. बॉल गेलाय मिड विकेट क्षेत्राच्या पलीकडे आलेला हा दर्जेदार षटकार. आपण पाहिला नागाव विपक्ष कामोड त्यामध्ये कामोड संघाने विजय संपादित केलाय आणि इथून मात्र षटकाराने स्वागत केलंय फलंदाज प्रतीश मस्करनं गोलंदाज रोहित म्हात्रेचा. आणि या 7 धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडतो. संघ जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यावरती. अगदी चांगली खेळी मंगळमूर्ती काळुंद्रे संघाच्या फलंदाजांकडून ते पाहायला मिळतोय. एका बाजूला परेश चिखलेकर दुसऱ्या बाजूला प्रितीश. इथे मात्र अजून एक मोठा फटका लगवायचा होता परंतु गोलंदाज इथून मात्र कमबॅक केलाय. षटकारानंतरचा आलेला हा मात्र निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी इथून कमबॅक करून दिलाय. येणारा पुढचा बॉल अगदी स्लोअर व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं. बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी गर्रकन फिरला आणि सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज रोहित म्हात्रे. पहिल्या बॉलवरती षटकार आला आहे परंतु इथून कमबॅक केलाय गोलंदाज रोहितनं. आपल्या संघासाठी इथे चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे मात्र शॉर्ट ऑफ प्लेन आणखी एक लगातारचा हा तिसरा निर्धाव चेंडू. क्या बात आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पेश करतोय गोलंदाज रोहित. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय प्रतीश मस्करच्या बॅट मधून आणि तदनंतर लगातारचे 3 निर्धाव चेंडू. इथून विचारपूर्वक खेळ खेळावी लागेल फलंदाज प्रतीश मस्करला कारण विचार करावा लागेल. एका बाजूला नॉन स्ट्राईकला परेश चिखलेकर आहे आणि अगदी बरसला या मैदानावरती खेळ करत असताना येताना पुढचा बॉल
ते मात्र अगदी पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती फेकलेला बॉल आणि गर्रकन फिरला बॉल निघून गेलाय. लगातारचा चौथा निर्धाव चेंडू फलंदाज प्रितेश साठी फेकलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथे मैदानावरती पेश करतोय गोलंदाज रोहित. कौतुक करावं तेवढंच कमी आहे. जितो आई जिते संघाचा हा गोलंदाज कमबॅक करून देतो आपल्या संघाला. इथे आणखीन एक लगातारचा 5वा निर्धाव फेकलाय. आवडली असेल गोलंदाजी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजीसाठी. आणि इथून मात्र षटक संपलाय. चौथा आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती मात्र 2 बाद 55 धावा. मनोजजी पाटील ग्रामपंचायत सदस्य गोवटणे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. धन्यवाद. तर थँक्यू सो मच सचिन सर. तर अगदी जाऊया मैदानाकडे. या सत्रातील शेवटचं षटक अगदी स्लॉग ओव्हरचं षटक गोलंदाज झालेत मयूर म्हात्रे. सांघिक 5वा आणि आपल्या कोट्यातील वैयक्तिक पहिलं षटक राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र शॉर्ट प्लेनचा बॉल होता. अगदी गती होती बॉलला आणि इथून निघून गेलाय बॉल. प्रेक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होत आहे. इथून मात्र अगदी जितो आई जिथे संघाचा विचार केला तर अगदी लगातारचे 6 चेंडू निर्धाव फेकलेत. अगदी चांगली गोलंदाजी अगदी कमबॅक करून दिला आपल्या संघाला. परेश चिखलेकर समोर उभा आहेत. अगदी प्रेशर आहे परेश चिखलेवरती. इथून देखील धावा येणं गरजेचं आहे. चांगली फलंदाजी देखील मागच्या षटकामध्ये 2ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी षटकार चौकार षटकार हे मात्र त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाले. मात्र इथून येणारा पुढचा बॉल गोलंदाज इथे मात्र अगदी पुन्हा एकदा समोर फेकला होता परंतु बॉल अगदी कट केला आणि निघून गेला. पुन्हा एकदा लगातारचा 2रा निर्धाव चेंडू आला आहे परेश चिखलेकर साठी. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके लगावण्यापासून वंचित ठेवलेत मंगलमूर्ती काळुंद्र संघाच्या फलंदाजांना. चांगली गोलंदाजी चितवा जिथे संघाची. तर इथून मात्र येणारा पुढचा बॉल मात्र अगदी खोलात फेकला होता. स्ट्रेट टू बॉलर लगावलाय फटका. बॉल अडवेल फेकेल तत्पूर्वी 2 धावा घेताना फलंदाज झालेत बाद प्रितेश मस्कर. इथे संपलाय खेळ. आणि रनआउटच्या माध्यमातून प्रितेश मस्कर अगदी बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज संघाचा संघनायक आकाश गिरी मैदानावरती दाखल झालाय. अगदी या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बऱ्याच उशिराने मात्र या चेंडूवरती सिंगल आली आणि त्याच्यानंतर विकेट्स. आणि अजूनपर्यंत या षटकातील 3 चेंडू या सत्र संपण्यासाठी बाकी आहेत. आणि गोलंदाज अगदी मयूर म्हात्रे कमबॅक करून देणारे मात्र गोलंदाजी. 3ऱ्या षटकानंतर अगदी आपण जर विचार केला तर इथून मात्र जितवाय जिथे संघाला या 2 गोलंदाजाने मात्र कमबॅक केलाय. रोहित म्हात्रेचं शतक अगदी प्रभावित करणारं शतक होतं. त्यानंतर मयूर म्हात्रेचं शतक. इथून मात्र 2 चेंडू निर्धाव नंतर मात्र रनआउटची विकेट्स. तर नवीन फलंदाज अगदी 5व्या क्रमांकावरती आकाश गिरी दाखल झालेत आणि स्ट्राईक वरती फलंदाज उभा आहे. अगदी 3ऱ्या क्रमांकावरती आला होता फलंदाज परेश चिखलेकर. अगदी 29 धावांचं योगदान दिलंय फलंदाज परेश चिखलेकरनं आपल्या संघासाठी. मात्र येणारा पुढचा बॉल अगदी शॉर्ट ऑफ लाईन पोल मारायचा होता. बॅटची कड घेतली आणि इथून देखील फलंदाज बाद होईल परेश चिखलेकर.
आणि मंचावरती ज्यांचं आगमन झालंय राकेश शेठ घरात यांचं देखील आगमन झालंय. मी या स्पर्धेच्या माध्यमातून नितेश भाईच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. गोवटणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मनोज पाटील यांच्याकडून 1000 तर यानंतर मात्र आलाय तो निर्धाव चेंडू. तर अगदी एका धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावरती. इथे मात्र अगदी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता परंतु पॅटची कड घेऊन बॉल निघाला सर शॉर्ट लेगच्या दिशेने आणि इथून मात्र शॉर्ट मिडआउन क्षेत्रामध्ये गेला होता. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावरती. आणि मात्र इथून मात्र या षटकातील या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू गोलंदाज मयूर म्हात्रे. आकाश गिरी इथे मात्र अगदी खोलात हेलिकॉप्टर लुक मध्ये उडवायचा होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल चालला. एक क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत वेगाने आणि इथून मात्र फंबल झालेत आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात आणि 2 धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. अगदी पहिल्या क्षेत्राचा मात्र इथे खेळ संपलाय. पहिल्या क्षेत्रामध्ये धावा धवफलकावर लागल्यात. मंगलमूर्ती काळुंद्रे संघाच्या 60 धावा. तर अगदी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील गोवटणे यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000ची धनराशी आमच्या स्पर्धेसाठी मात्र देणगी स्वरूपामध्ये आली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि सरांना पुढील वाटचालीसाठी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. तर अगदी मी अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करतोय सचिन ठाकूर. तर अगदी मी विनंती करतोय पुढील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन ठाकूर समाजसेवक पाणदिवे यांचा सन्मान. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नितेश भाई गजानन पाटील नवनिर्वाचित उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिरकोड पाणदिवे यांच्या शुभ हस्ते करण्यात येतो आहे आणि मी सरांना विनंती करतो हा सन्मानाचा स्वीकार करावा. सचिन ठाकूर समाजसेवक पाणदिवे यांचा शुभ सन्मान होतोय. तर सचिन ठाकूर सरांना मी या स्पर्धेच्या माध्यमातून देखील खूप खूप शुभेच्छा देतोय. तर सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान असलेले आमचे प्रमुख पाहुणे जगदीश पाटील सामाजिक कार्यकर्ता यांचं देखील सामाजिक कार्यकर्ता आपण आला असाल तर या मंचावरती येण्याची कृपा करावी. तर चला पुढील सामना नाणेफेकीसाठी आम्ही अनाउन्समेंट करतोय. तर दिगोडे विपक्ष मोरबी दोन्ही संघाचे संघनायक आपण जर आला असाल तर चला कॉम्बॉक्स मध्ये येऊन आमचे संपर्क साधा. यानंतर होणारी मॅच अगदी पांदिवे गावचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत पाटील यांचा देखील यथोचित मान सन्मान. मी या स्पर्धेचे संयोजक नितेश भाई पाटील नवनिर्वाचित उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिरकोण पाणदिवे यांच्या शुभ हस्ते मात्र करण्यात यावा. सुशांत पाटील साहेबांचा देखील इथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. तर चला खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या अगदी खेळाडूंना आपण द्या. प्रेक्षक बसले आहेत. हॅलो सर्व खेळाडू कक्षांच्या खेळाडूंना विनंती आहे खुर्च्यांवर आपण बसायचं आहे. तर अगदी आपण मॅच पाहिली. पहिल्या सत्राचा इथे खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये मंगलमूर्ती काळुंद्रे संघ मात्र फलंदाजी करत असताना अगदी 5 षटकामध्ये 60 धावा मात्र उभारल्यात आणि जितो संघाच्या समोर अगदी 61 धावांचं आव्हान उभं केलंय. थँक्यू. मी जाईन अगदी राजेंद्र भगत सरांकडे यानंतरचं पुढील सूत्रसंचालन
इथे समालोचन करण्यासाठी आपण धन्यवाद हेमंत सर. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन होतं. कोपरवली जिल्हा परिषद गणातील माजी जिल्हा परिषद सदस्य गेले 10 वर्ष या विभागाचं नेतृत्व ज्या व्यक्तिमत्वाने केलं, मतदार बंधू भगिनीने ज्यांच्यावर प्रेम दाखवलंय आणि या प्रेमापोटी ज्यांना संधी मिळाली आणि संधीचं ज्या माणसानं सोनं केलं, या विभागाचा विकास ज्यांच्या कल्पक बुद्धीतनं साकारला, ते सन्माननीय माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांच्या समवेत येणाऱ्या काळामध्ये या मैदानावर एक भव्य दिव्य अशी स्पर्धा समर्थ ट्रॉफी, ज्या ट्रॉफीचा बोलबाला या संपूर्ण रायगडमध्ये झाला आहे. कारण त्या स्पर्धेचं आकर्षण मालिकावीरसाठी एक 4 व्हीलर, त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भारतीय जनता पार्टी उरण तालुका उपाध्यक्ष सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब यांचं शुभ आगमन आहे. त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेतेगण आपण काल पाहिले होते. आजही अनेक नेतेगण या स्पर्धेला पाहतात. असे सन्माननीय जीवनजी गावण साहेब आणि सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब आणि त्यांचे मान्यवर. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत. कारण नितेश पाटील यांचा नाद कोणी करू नये. असं कुठलं गाव नाही जिथे नितेश पाटील यांचं नाव नाही. दिलदार माणूस, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, रॉयल माणूस आहे, गोल्डन मॅन आणि किंग या नावाने प्रसिद्ध असणारा नितेश पाटील साहेबांचं हे दर्जेदार आयोजन. आलेल्या मान्यवरांचं स्वागत हे फटाक्यांच्या आतषबाजीमध्येच पाहायला मिळतोय. जीवनजी गावण साहेब ज्यांना 10 वर्ष या विभागाचं नेतृत्व केलंय, आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना या विभागाचा विकास हा आपला ध्यास, याप्रमाणे त्यांचं कार्य, त्यांच्या समेत त्यांचे सहकारी अर्थात समर्थ चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा करूया स्वागत. प्रमोद म्हात्रे सरांचंही त्यांच्या समेत आगमन आहे, मनपूर्वक आपण त्यांचंही करूया स्वागत. हरेश गावंडे इथे संधी असेल, लगातार 3 षटकारासाठी रत्नेश्वरी बीड्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हरेश गावंड जिथे टीमचा एक मोठा खेळाडू, पेन तालुक्यातील एक कोहिंदूर हिरा म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय, तो हरेश गावंड आपल्या स्वप्नामधली मालिकावीर गाडी त्याने जिंकलेली आहे आणि ज्याच्या नावानं जिते संघ ओळखतोय, अर्थात जिते साम्राज्याचा राजा म्हणून हरेश गावंड याच्या कैद्याकडे पाहायला जातोय. तर एका बाजूला रॉस टेलर, प्रवीण घरत, कालुंद्रे अशा 2 संघादरम्यान हा सामना. पहिला चेंडू हरेशने मारला चौकार. आपण संधी देऊ डीजेला. संघाच्या संगणक यायचा बुरबी संघाचा संगणक, दिगोड संघाचा संगणक हजर आहे. 5 धावा धावपट्टावर 61 धावांचं आव्हान आहे. कालुंद्रे, रॉस टेलर, रायगडचा एक काळ रायगड टीम मध्ये आपण ज्याला खेळताना पाहिलाय, परेश चिखलेकर, अशी मोठी नावं असणारा हा संघ म्हणजे कालुंद्रे. बऱ्याच कालावधीनंतर हा संघ पाहायला मिळतोय. बुरबी संघाचा संगणक इथं हजर आहे. दोन्ही संघ नायक आहेत. या स्पर्धेमधला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आजच्या रजनीमधला आणि संपूर्ण या शृंखलेमधला. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची इनर एज लागली, चेंडू गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये, बहुतेक सीमारच्या पार जाणार. पायाच्या सीमारच्या पार जातो की अडकतोय आणि मात्र तो चेंडू नक्की अडकला. 1 धाव वाचली, 3 धावा मिळाल्या हरेशला. 3 धावसंख्येने हरेश पोहोचला 7 वर आणि संघाला पोहोचवले बिनबाद 8 वर. गोलंदाजी करतोय प्रतीश मस्कर. T1चं षटक, ज्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलचा निर्बंध आहे आणि अशा षटकामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. हरेश गावंड आणि सोबत असणारा फलंदाज मयूर पात्रे, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पेन तालुक्यामधील हा संघ आहे. रमेश सोरणे आमचे मिकी माऊस बावळा, आपण त्यांना पाहिलंय. चिरनेर गावचा हा सुपुत्र, अनेक भागामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण त्याला प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहतोय, तो रमेश तोरणे. हा लो फुलटा चेंडू होता, फटका कदाचित फसला असं वाटतं. प्रयत्न चालू आहेत, मात्र प्रयत्न मध्ये असफल आली. 1 धाव पूर्ण, 2चा प्रयत्न, 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 10 या आकड्यावर. 61 धावांचं आव्हान आहे आणि 61 धावांचं आव्हान असताना ज्या प्रकारची सुरुवातीची अपेक्षा होती जिते टीमला, सध्याच्या घडीला पेन तालुक्यामधील एक आक्रमक दर्जाचा हा संघ, तालुका न्याय
संघामध्ये हरीश गावंडला आपण अनेक वेळा खेळताना पाहिलंय. एक विक्रमी हा खेळाडू, अनेक विक्रम ज्याच्या नावावर हस्तगत पाहिलेत, अष्टपैलू खेळाडू म्हणून हरीशला ओळखला जातोय. त्याचा हा संघ जिते. या षटकातील शेवटचा चेंडू, लो फुलटा चेंडू, तो बॅटची कड लागली, चेंडू गेला पस्लिप मधनं अतिशय वेगामध्ये सीमारेषेच्या पार आलाय. दर्जेदार चौकार. तत्पूर्वी आणखी एक मान्यवरांचं आगमन झालंय. पिरकोणगावचे माजी लोकनियुक्त सरपंच सन्माननीय रमाकांत जोशी साहेबांचं इथे आगमन आहे. मनपूर्वक आम्ही त्यांचे प्रथमतः शब्द सुमनानं स्वागत करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी आपण वळतोय कॉम्बॉक्स मध्ये नाणेफेक मोरबी वर्सेस दिघोडे. मी सन्माननीय मान्यवर या ठिकाणी भाई जीवन गावण आणि सर्वांनी या ठिकाणी यायचं, आपल्याला नाणेफेक करून घ्यायची आहे. तदनंतर सन्माननीय मुकुंद गावण साहेब, समर्थ चषकाचे मुख्य आयोजक आपण ज्यांना म्हणतोय, आमचे प्रमोद म्हात्रे सर. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. मोरबी वर्सेस दिघोडे यांच्या दरम्यान हा सामना पुढचा होणार आहे. तर नाणेफेक होते. या ठिकाणी मोरबी संघ नाणेफेक जिंकलेला आहे. तर नक्कीच दिघोडे संघ आपण थांबायचा आहे. कर्णधार मोरबी संघाचा कर्णधार विघ्नेश, राईट. तर विघ्नेश, पहिला तुला प्रश्न असेल की या ठिकाणी आमचे नितेश दादांनी हे जे उपसरपंच चषक 2025 भव्य आयोजन केलेलं आहे, या आयोजनाबद्दल तू नेमकं काय म्हणशील? आयोजन तर खूप छान दिसतो आणि पब्लिक पण तेवढीच आलेली आहे ग्राउंडवर मॅच बघायला. तर खूप चांगलं आयोजन आहे. नक्कीच प्रेक्षकांची मांदियाळी या व्यासपीठावर आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या दिघोडे संघासमोर आपण बऱ्याच वेळेला खेळला असाल, तर दिघोडे संघाबद्दल आपला अनुभव काय नेमका असू शकतोय? दिघोडे संघ खूप चांगली टीम आहे आणि आमची मोरबी वर्सेस दिघोडे खूप टफ फाईट होते आणि चांगलीच मॅच होते प्रत्येक मॅचला. तर चांगलंच खेळायचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि विश्वजित ठाकूर समोर आपण सुद्धा बऱ्याच वेळा खेळला असेल. आज विश्वजित ठाकूर आपल्याला मला वाटतंय या मॅचेसमध्ये कदाचित नसेल दिघोडे संघामध्ये, कारण मोठ्या मॅचेस त्यांच्या माध्यमातून खेळल्या जातात. तर धन्यवाद या ठिकाणी मोरबी संघ. तदनंतर या ठिकाणी दिघोडा संघ, आपणास करणार क्वेश्चन असेल की नेमकं आपल्याला हे आयोजन कसं वाटतंय? फुल छान वाटतंय आणि क्राऊड पण आहे, खेळायला मजा येईल. नक्कीच खऱ्या अर्थानं क्राऊड भरपूर आहे. या दंडूकाका मैदानाचं वैशिष्ट्यच आहे, कारण समर्थ चषकाचे आमचे लाडके आयोजक भाई मुकुंद गावण या ठिकाणी आहेत. जेव्हापासून समर्थ चषक आयोजित झाला आहे तेव्हापासून या पूर्ण आपल्या उरण पूर्व विभागामधली सगळी पब्लिक या ठिकाणी आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. नितेश, या ठिकाणी नितेश पाटील दादांबद्दल काय म्हणाल आपण? दादाकर खूपच छान आहेत ना, आयोजन पण चांगलं केलं ते, खेळायला मजा येईल. धन्यवाद. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला या सामन्यांसाठी आणि मान्यवरांना यासाठी धन्यवाद देतो की आपण असं नसतं व्हायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हॅलो. तर नक्कीच या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय जीवन गावण साहेब, आपण कृपया कॉमेंट बॉक्समध्ये या. आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ उरण पूर्व विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य, खऱ्या अर्थानं या उरण पूर्व विभागातील जनतेचे प्रश्न सातत्याने अगदी मोठमोठ्या स्टेजवर ज्यांनी उपस्थित केलं आणि या आपल्या पूर्ण उरण पूर्व विभागासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले, असे आमचे सन्माननीय जीवन गावण साहेब यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीनं भाई नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना दिसतोय. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं या आयोजनाच्या माध्यमातून आपली उपस्थिती आम्हा सर्वांसाठी प्रार्थनीय आणि उपकृत असणार आहे. कृपया आपण या ठिकाणी असं नसतं व्हायचं आहे. तदनंतर प्रमोद म्हात्रे सर, आपण सुद्धा यायचं आहे. आमचे प्राध्यापक, भारतीय जनता पक्षाचे एक शिलेदार ज्यांना आम्ही म्हणतोय आणि खऱ्या अर्थाने ज्ञानदानाचं कार्य ज्यांच्या माध्यमातून अगदी आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे कॉलेजमध्ये जे ज्ञानदानाचं कार्य करतायत असे आमचे प्रमोद म्हात्रे सर यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान या आयोजनाच्या माध्यमातून
भाई नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना दिसतोय. धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं. ओव्हर टू राजेंद्र भगत सर. हॅलो. सन्मान्य मिलिंद गावण यांना ही विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आपण. त्याप्रमाणे आविष्कार ठाकूर, कुणाल म्हात्रे यांना ही विनंती करेन की आपण ही व्यासपीठाची कृपा करायची आहे. माजी सरपंच अर्थात या पिरकुण गावचे माजी लोकनियुक्त सरपंच रमाकांतजी जोशी साहेब यांना ही विनंती करेन आपला सन्मान. सन्माननीय मिलिंदजी गावण यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आम्हाला ज्यानं सुपूर्द केली ती सन्माननीय मिलिंदजी गावण यांचा सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितेश दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते होतो. या चेंडूवर आला चौकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपट्टीला पाहायला मिळते ती मात्र 23. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पाहायला मिळते 23. अतिशय सुरेख अशी धावसंख्या. रमाकांत जोशी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. शेतकरी कामगार पक्षाचे एक बुलंद नेते, निष्ठा ज्यांच्या नसानसामध्ये भिनली, निष्ठा ही कधीही मरत नसते, त्याप्रमाणे ज्याने निष्ठेला एक योग्य तो सन्मान दिला आणि या गावाचं लोकनियुक्त सरपंच पद ज्याने भूषवत असताना या गावाचा विकास ज्यानं साधला ते रमाकांतजी जोशी साहेबांचं स्वागत होतं. जीवनजी गावण साहेब खऱ्या अर्थानं माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना या पूर्ण पूर्व विभागाचा विकास ज्यानं आपल्या कल्पक बुद्धीतनं साकारला असे जीवनजी गावण साहेब. त्याप्रमाणे सन्मान्य मुकुंदजी गावण, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, एक काल एक डावखुराचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यानं पाहिलाय, मनामध्ये एक ध्येय पकडलं आणि समर्थ ट्रॉफीचा डे आयोजन केलाय आणि आता पहिल्यांदाच समर्थ चषक नाईटमध्ये असणार आहे आणि त्यामध्ये मालिका वीर आपल्या स्वप्नामधील 4 व्हीलर हे दर्जेदार आयोजक मुकुंदजी गावण साहेबांचं पुन्हा स्वागत करतो. 23 धावा धावपटलावर येतो नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन कल्पेश घरत. 18 चेंडू आणि 38 धावांच्या अजूनही गरजे सामन्यामध्ये. अजूनही दुतर्फा हा सामना आहे. अतिशय रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. मात्र कधी खचून जाऊ नका. स्वतःला सांगा रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असू द्या. बेल बदलो ना बदलो, नशीब मात्र नक्की बदलू शकतोय. ती ताकद आपल्या मनगटामध्ये ठेवायला पाहिजे. आणि हरेश गावण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 18-38 समीकरण. कल्पेशा नवीन गोलंदाज झालाय. एक उंच पुरा असा गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा 10 ते 12 पाऊंडचा रनअप हा गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फेकत असताना थोडीशी रनअप मध्ये चूक पाहायला मिळाली. पंचांचा इशारा, डेड बॉल. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय सन्माननीय खऱ्या अर्थानं प्रतीकजी घरात, आमचे वरुणजी म्हात्रे आणि प्रफुल्लजी ठाकूर असे 3 पंच. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बसला. चेंडू गेला निर्धाव. अर्थात पंचांच्या भूमिकेमध्ये आपण तिसरे पंच म्हणून सध्याच्याकडे प्रफुल्ल ठाकूर आहेत. आज रायगड क्रिकेटचा देव म्हणून ज्याला आपण संबोधतोय, रायगडचा बायकरमॅन आकाश तारेकर ज्याला आदर्श मानतोय तो व्यक्ती म्हणजे प्रफुल्ल ठाकूर. एक चांगला क्रिकेट खेळाडू, एक चांगला पंच आणि चांगला समालोचक होतो. याचं उत्तम उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रफुल्ल ठाकूर ज्याने क्रिकेटला सर्व काही अर्पण केलंय. अशा देव माणूस आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण या स्पर्धेमध्ये लाभला, हे आपलं भाग्य आहे. अशा प्रफुल्ल ठाकूर साहेबांना, सरांना या निमित्तानं आपण त्यांच्या या क्षेत्राकडे आपण देऊया शुभेच्छा. कल्पेशचा नेक्स्ट चेंडू असेल. समोर असणारा फलंदाज हरेश गावंड. अतिशय सुरेख चेंडू होता. गतीमध्ये थोडंसं मिश्रण पाहायला मिळाला. गतीचा अंदाज हरेशला आला नाही, त्यामुळे मात्र हा चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर, ती मात्र 23 वर. समीकरण बदललं. येणारा 16 चेंडू 38. या सामन्याचा आस्वाद घेतात आमचे चिरनेरचे विद्यमान सदस्य प्रशांतजी कातकरी. मनपूर्वक आम्ही त्यांचंही स्वागत करतोय. 16-8 समीकरण असताना फटका पासलाय. ज्या विकेटची होती गरज काळुंदर टीमला ती विकेट मात्र यावेळी मिळवून दिली कल्पेश घरतनं. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय आणि हरेश गावण सारखा एक मोहरा मैदानाच्या महागारी गेला. संघ मात्र अडचणीमध्ये आला. पहिली सफलता मिळाली काळुंदर टीमला आणि पहिला आदरा मिळालाय जिथे टीमला. डीजे हा मेरू बहुजनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
कारण ज्या ज्या वेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मुखामध्ये आपण घेत असतोय 100 हत्तींचं बळ आणि ऊर्जा आपल्यामध्ये संचारतंय. एक पराक्रमी राजा, कारण हा राजा देव नव्हता, पण आज लाखो आणि करोडो मंदिरामध्ये जे देव बसतात ते राजांच्या पराक्रमामुळे, असं हे सुमधुर गीत आपण डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. समीकरण बदललं. येणारे 15 चेंडू 38 धावा. मैदानाच्या आतमध्ये नवीन आला फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर रोहित म्हात्रे, हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज जिते टीमचा. 15-38 हे समीकरण. पहिला चेंडू अतिशय नजाकत पाहायला मिळाली. चेंडू फेकून दिला पायंड्याच्या डोक्यावरनं, आसमानी सुलतान आला षटकार. डीजे थर्ड अंपायर थ्रोसाठी ना. तिसरे पंच थोडासा आक्षेप, कल्पेश घरातवर थोडासा आक्षेप आला. तिसरे पंच आमचे प्रफुल्ल ठाकूर, ज्यानं क्रिकेट खूप काळ खेळलाय. फलंदाज रोहित म्हात्रेनं पहिल्या चेंडूत षटकार वारल्यानंतर थोडासा आक्षेप घेतलाय. संकटमोचक खेळाडू म्हणून रोहितकडे पाहिलं जातोय. समीकरण बदललं. येणारे 15 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण राहिलंय. तत्पूर्वी थोडासा आक्षेप आलाय. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. कारण पंच आपल्या जीवनामध्ये खेळल्यात आकाश छायेकर ज्यांना आदर्श मानतात ते हे प्रफुल्ल ठाकूर. गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळाला. फक्त कट केला चेंडू, पॉईंटच्या दिशेने हा चेंडू गेलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते ती 31. आता समीकरण बदललं. येणारे 14 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण. माझे 13 चेंडू आणि 30 धावा माझ्यासोबत जोडले गेले गुणलेखक मित्र सुबिल गावंड. उत्तम गुणलेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 24 लाईव्हच्या माध्यमातून घर बसले अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेतात. त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही करतोय स्वागत. हा चेंडू पटका फसलाय, कदाचित झेल असेल आणि चूक होणार नाही. चूक झाली, किती मोठी ही चूक केली. एक साधा सोपा असा झेल होता कुणाचा? रोहितचा, जो फलंदाज एक विस्फोटक आक्रमक आणि संकटमोचक म्हणून जिथे टीमकडनं ओळखला जातो त्या फलंदाज दिला जीवनदान. येणाऱ्या काळामध्ये जीवनदान माग होईल की पाहायचं आहे. तत्पूर्वी षटक संपलं. 3रं धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते ती 31-32. येणारे 12 चेंडू आणि एकूण 30 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल. अतिशय रफ अँड टफ सामना. यानंतरचा सामना आपण पाहाल दिघोडे आणि मुरबी, अर्थात दोन्ही मातब्सगार संघ. एका बाजूला आपण पाहाल अभिजित ठाकूर छोट्या, तर एका बाजूला आपण पाहाल ओंकार पाटील. पाणी घेऊन जायचं आहे. वरुणजी म्हात्रे आमचे पंच, सुरेशजी म्हात्रे मुळेखान यांचे सुपुत्र आहेत, बाप बेटा. पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलंय. पंचांचं काम हे अतिशय खडतर असतं, कारण कधी कधी सामना हारला की शिव्या पंचांना ऐकाव्या लागतात. चुकी नसताना सुद्धा असे अनेक वेळा पाहताय. ते हे पंच मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगले पंच आहेत, व्यावसायिक दर्जाचे पंच. त्यांच्याकडनं शक्यतो चुका होत नाहीये. असा हा आम्हाला पॅनल लाभलाय उरण पंच असोसिएशनचा. प्रतीकजी घरात, वरुणजी म्हात्रे, प्रफुल्लजी ठाकूर असे 3 पंच. समालोचनामध्ये आमचे राजेंद्र ठाकूर, परागजी गावण, आमचे सुशांत सर, आमचे सुनीलजी वर्तक सर, सचिन, अशा अनेक समालोचक आजच्या आमच्या संपूर्ण सचिन पाटील पिरकोण, अशा अनेक समालोचक याच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचं इथे आगमन झालंय. पाहुण्यांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं दीपक दादा भुईर, ग्रुप ग्रामपंचायत मोठुजीचे विद्यमान सरपंच, त्याप्रमाणे प्रवीणजी गाछे साहेब, सबका साथ सबका विकास 190 उरण विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट, कार्य तत्पर आमदार महेश बागदी साहेबांच्या अतिशय निकटवर्ती असणारे प्रवीण गाछे साहेबांचे शुभागमन होतोय. त्यांच्या समवेत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दासिंग अध्यक्ष महेंद्र गरज साहेबांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय मोठुजे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच दीपक दादा भुईर, दोन्हीही नाईट स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. फटाक्यांची आतषबाजी येणाऱ्या पाहुण्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रवीणजी गाछे, कमल आणि दीपक दादा भुईर हात
हात आणि कमळची युती पाहायला मिळते या व्यासपीठावर. ही दोस्ती आहे, राजकारण पलीकडे राहिलं पण दोस्ती आहे प्रवीण घाशी साहेबांची आणि दीपक दादांची. दोघेही प्रमुख आयोजक आहेत. अर्थात अकादेमी सामाजिक सांस्कृतिक मंडळाचे आधारस्तंभ दीपक दादा भोईर आणि इंडियन सामाजिक सांस्कृतिक मंडळाचे आधारस्तंभ प्रवीणजी घाशी साहेब. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतो शब्दस्तुमनानं स्वागत. येणारे 12 चेंडू आणि 29 धावा, येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने पाहायला मिळतोय. धन्यवाद भगत सर. तत्पूर्वी आपण वळतोय स्वागत समारंभाकडे. या ठिकाणी उपस्थित आमचे मान्यवर राकेश शेठ घरत, उद्योजक खारकोपर. विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय राकेश शेठ घरत, उद्योजक खारकोपर यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. अगदी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे आमचे मान्यवर आहेत. सन्माननीय नितेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान होतोय. मायेची उबदार श्वाल आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या आयोजनाची सुंदर भेट म्हणजे सन्मान चिन्ह. तदनंतर या ठिकाणी कालुंद्रे टीमचे पॅकर्स, अगदी पिरकोन गावाचे आमचे सन्माननीय मान्यवर प्रदीपजी गावण आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रदीपजी गावण. तदनंतर वागेश्वर पिरकोन संघाचे कर्णधार तथा युवा सामाजिक कार्यकर्ते आमचे सन्माननीय सौरभजी गावण यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सौरभजी गावण आपण जायचं आहे आणि सिद्धार्थ आपण सुद्धा या. खऱ्या अर्थानं या ठिकाणी अगदी मोलाची साथ देणारे, मदत करणारे, अगदी अंपायरिंग असू द्या किंवा या ठिकाणी कोणतंही काम असू द्या, अगदी आयोजकांना मनातून सहकार्य करणारे आमचे या ठिकाणी लाडके मान्यवर पिरकोन गावचे युवा नेतृत्व या ठिकाणी सिद्धार्थ आणि सौरभ अशी जोडी या ठिकाणी दिसते. मनापासून धन्यवाद. तदनंतर सन्माननीय कुणाल म्हात्रे साहेब, लायन ग्रुपचे अगदी सर्वजण आम्ही म्हणतोय असे कुणाल म्हात्रे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. हॅलो. लायन ग्रुप म्हणजे आदरणीय बालदादा फडके आणि रविदादा शेळके यांच्या माध्यमातून आज त्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल असणार हा ग्रुप लायन ग्रुप. बॅक टू बॅक आणखी एक षटकार पाहायला मिळाला. जीवनदान दिलं रोहित म्हात्रेला, संकटमोचक खेळाडूला, आणि जीवनदान किती माग ठरलं बघा. लगातार 2 चेंडूचे 2 आकाशगिरीच्या अगेन्स्ट 2 षटकार पाहायला मिळालं. समीकरण बदललं. येणारे चेंडू असतील 10 आणि विजयाची आवश्यकता असेल 17. तदनंतर सन्माननीय आविष्कार ठाकूर साहेब आपण सुद्धा या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. अगदी लायन ग्रुपचे काँग्रेसचे नक्कीच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते. रक्तामध्ये तिरंगा आहे काँग्रेसचा रक्त. निष्ठा कधी संपत नाही, निष्ठा कधी मिळत नाही. आयुष्य घ्यायला चालेल, फक्त पक्षाचा स्वाभिमान या बिवकानं दाखवलाय. सन्माननीय आविष्कार ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. ओव्हर टू राजेंद्र भगत सर. थँक्यू सर. 10 चेंडू 17चं समीकरण असताना हा चेंडू फेकलाय निर्धाव. अतिशय रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हा सामना कधी काळुंद्रेच्या बाजून झुकतोय तर कधी जितेच्या बाजूने. समोर बघितला तर काळुंद्रे संघ एक ताकदवान संघ आहे, त्याच्या अगेन्स्ट जिते हा संघ खेळतोय. 9-17चं समीकरण असताना यावेळी लाईन भरकटली. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. समीकरण तर बदलणार. येणारे 9 चेंडू असतील आणि आवश्यकता असेल 16 धावांची. असा हा सामना. इथं रिवो असेल. तिसरे पंच आमचे प्रफुल्लजी ठाकूर. वाईट साठी रिवो. पंचांचा डिसिजन आहे वाईट आणि बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिवो आहे. वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. 1 धाव मिळाली जिथे टीमला. समीकरण बदलणार. येणारे 9 चेंडू आणि आता मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. दोन्ही मातबगार संघ आहेत. एक संघ आहे पनवेल तालुक्यातील आणि एक संघ आहे
पेन तालुक्यातील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण म्हटलं जातोय संघर्षाशिवाय कधीच काय मिळत नसतोय आणि ज्याच्या वाटेला संघर्ष येतोय तो खऱ्या अर्थानं भाग्यवान असतोय. आपल्या गावाची जर्सी ज्या वेळेला आपल्या शरीरावर आपण प्रदान करतोय ते एक मोठं भाग्य आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आला, आणखी एक रोहितच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक आणखी एक षटकार. लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती, लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती और कोशिश करने वाले कभी हार नहीं होती. याचं जिवंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये रोहितकडनं पाहायला मिळतंय. ज्याला दिलं जीवनदान त्याने आतापर्यंत मारले 3 षटकार. समीकरण बदललं. येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. थोडीशी महागडी गोलंदाजी आकाश गिरी, एक महत्वाचा गोलंदाज. अनेक सारे मैदानं ज्या आकाशनं आपल्या गोलंदाजीने गाजवले तो मात्र आकाश या धोंडूकाका मैदानावर थोडासा महागा ठरतोय. समीकरण असणार येणारे 8 चेंडू आणि 10 धावा. 8 धाचं समीकरण. थोडासा 5वा चेंडू पाहायला मिळाला, थोडंसं अपिली झालं ज्यामध्ये आत्मविश्वास कमी होता. पंचांचा इशारा लेग बाईचा. समीकरण बदलला. समीकरण राहिलं येणारे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. सात चेंडू 9 धावांची गरज असताना पुन्हा एकदा चेंडू भिरकावला. सीमारेषा पार आलाय. आणखी एक दर्जेदार षटकार. डीजे थँक्यू प्रवीण गाशे साहेब, ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मोटोजीच्या मैदानात भव्य दिव्य अशी स्पर्धा उरण पूर्व विभागाचं भारतीय जनता पार्टीचं दमदार युवा नेतृत्व. आज केंद्रामध्ये भाजप, राज्यामध्ये भाजप आणि अशा भाजप पक्षाच्या अनेक नेते या व्यासपीठावर पाहायला मिळतात. मग जीवनजी गावण साहेब असतील, मुकुंदजी गावण असतील आणि प्रवीण गाशे साहेब असतील. 6 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. आलाय नवीन गोलंदाज रायगडचा रॉस टेलर प्रवीण घरत, एक मोठा खेळाडू. अनेक वर्ष रायगड टीम मध्ये खेळताना आपण त्याला पाहिलंय. तो हा रॉस टेलर अर्थात प्रवीण घरत. 3 धावांची आवश्यकता. जीवनदान किती महाग ठरलं बघा. रोहित मात्र बाद झाला असता तर कदाचित हा सामना काढून तो सगळं जिंकला असता, पण तसं काही झालं नाही आणि एका हाती हा सामना आपल्या बाजूने झुकवलाय. तो खेळाडूचं नाव आहे रोहित म्हात्रे. सामना आपल्या बाजूने जातो की काय असं वाटलं असताना मात्र सामना ज्यानं आपल्या गगनभेदी षटकारानं आपल्या बाजूने झुकवलाय तो रोहित म्हात्रे. प्रवीण घरत आपण यायचं व्यासपीठावर. आयोजकांची विनंती आहे. प्रवीण घरत 9 चेंडू 33 धावा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकं ठरतोय नो डाऊट. ज्यानं 9 चेंडू खेळताना 33 धावा उभारल्यात तो ठरतोय रोहित म्हात्रे, या सामन्याचा सामनावीर. यायचा आणि प्रवीण घरत यांना विनंती करेन आपण आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. डीजे फिल्डिंग आहे. रुबी संघाने फिल्डिंग घेतलेली आहे. या प्रवीण घरत आपला सन्मान स्वीकारायचा आणि मॅन ऑफ द मॅच रोहित म्हात्रे, ज्याने गोलंदाजी करताना 5 चेंडू 8 फेकले, फलंदाजी करताना 9 चेंडू 33 धावा. प्रवीण घरत रायगडचा रॉस टेलर. आज मात्र पदरी निराशा जरी आलं असलं तरी रायगड नव्हे संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट ज्यानं गाजवलाय तो हा प्रवीण घरत. काळुंदे संघाची रण मशीन. त्याचा सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. मायेचं उबदार वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन प्रवीण घरत यांचा सन्मान. मालिकावीरासाठी एक आकर्षक बाईक आपण पाहता या स्पर्धेला. तत्पूर्वी या सामन्याचा सामनावीर असणारा खेळाडू रोहित आपण यायचा मैदान टॉस बॉक्स मध्ये. व्यासपीठावर आपण अनेक मान्यवर पाहताय. अर्थात A1 जोडी प्रवीण गाशे आणि दीपक दादा. दीपक दादा म्हणजे अतिशय शांत आमचे सरपंच जुईचे मोठोजी ग्रामपंचायत आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा दमदार नेतृत्व या गावाला लाभेल. पण समोर असतील प्रवीण गाशे साहेब. असे 2 दिग्गज नेते आहेत. मी दोघांना विनंती करेन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या प्रवीण गाशे साहेब आपण यायचं आहे. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजुई या मंडळाचे आधारस्तंभ, नाईट रजनी स्पर्धेचे मुख्य आयोजक, 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बाजी साहेबांचे अतिशय निकटवर्तीय तथा चिरनेर विभाग पूर्व विभागाचे युवा अध्यक्ष प्रवीण गाशे साहेबांचं
स्मार्ट सिटी डेव्हलपर्स या डेव्हलपर्सचे सर्वा प्रवीण गाशी साहेबांचे यथोचित मान सन्मान A1 जोडी अर्थात हात आणि इंजिन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान सदस्य दीपक दादा पाटील आणि आमचे नितेश दादा पाटील